या वर्षी मे बी थोडस वेगळं डेकोरेशन आणि आमचं याला काय माहिती किती राक्षसांना मारले. तुझ्याकडे 10 सेकंड्स आहेत. तू एक पण शब्द रिपीट न करता महाराष्ट्रामध्ये असलेल्या कुठल्याही एका ज्योतिर्लिंगचं नाव सांग मला. कृष्ण आणि राधाचं केलं होतं एक नंबर. म्हणजे आतापर्यंत बघितलेलं डेकोरेशन, फक्त डेकोरेशन, एवढं सुंदर डेकोरेशन. हिला काहीतरी माहित नसलेल्या गोष्टी पण बोलते. अजून पण बोल. आसान शब्द मी बोला, आसान भाषा मी बोल. चला चला डेकोरेशन बघायला जायचं, आवरा लवकर. यावेळेस म्हैसूर मंदिराचा देखावा यावेळेस सादर केलाय. हॅलो गाईज, तर आजचा ब्लॉग हा आमच्यासाठी, इनफॅक्ट सगळ्यांसाठीच खूप महत्वाचा असणार आहे, खूप स्पेशल असणार आहे. कारण 2025 मधल्या गणेशोत्सवाची सुरुवात झालेली आहे. एक्झॅक्टली. आणि आज सगळ्यांच्या घरामध्ये आणि बाहेर, आमच्या इथे पुण्यामध्ये तर खूप क्रेज आहे गणपतीची. सो आम्ही आज सगळे डेकोरेशन्स बघायला आलोय सिटीमध्ये, म्हणजे सिटीमध्ये मंडईमध्ये आलोय. सो आमच्याकडून जेवढे गणपती बघून होतील आम्ही तुम्हालाही दाखवू आणि आम्ही बघू. आणि पुण्यामधले गणपती म्हणलं तर पुण्याची गणपतीची क्रेज खूपच असते. तर दरवर्षी सारखं ह्या वर्षी सुद्धाही खूप सुंदर आणि एकदम मनाला असे भावणारे गणपती आहेत आणि त्यांचे डेकोरेशन आहे. तर ते आम्ही पण बघणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे. येस, तर आपण सुरुवात करूयात आता मानाच्या गणपतीपासून. आणि मानाचे गणपती झाल्यानंतर मग दगडूशेठ हे बाकीच्या मंडळाकडे आम्ही जाणार आहे. ओके, सो चलो. तर आता आम्ही इकडे मानाचा दुसरा गणपती आहे ना, तो वाला बघायला जाणार आहोत. कारण पुढचा जो पहिला गणपती आहे तो थोडासा पुढे आहे. आता आम्ही आलो आहे मानाचा दुसरा गणपती म्हणजे श्री तांबडी जोगेश्वरी. तर गाईज, हा होता मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी. आता आम्हाला एक्झॅक्टली नीट सगळं दाखवता आलं नाही किंवा आमचा पण शूट करता आलं नाही, कारण तिकडे आतमध्ये खूप गर्दी आहे आणि तिथे आम्हाला दाखवता येत नाही असं. तुला बघा, आता तिथे आम्ही गणपती बघायला आलो आणि ही मुलगी तर खरेदी करीत बसली. खरेदी करायची ही वेळ आहे का? अरे ती कशी येण्याने बघत होती तिथे. आणि हा सुद्धा हिच्यासोबत खरेदी करत बसलाय. करायची वेळ आहे का? मी नाही तर थांबलो तर गाईज, गणपतीच्या सुरुवातीचे दिवस आहेत पुण्यामधले आणि तरी सुद्धा खूप जास्त गर्दी. तर आता आपण आलेलो आहे गुरुजी तालीम मंडळाची इथे. तिथला जुनी त्या मंडळाची जी मूर्ती आहे ती आपण त्याची आहे. आता म्हणजे ही जी मूर्ती आहे गाईज, ती गुरुजी तालीम मंडळाची पहिली मूर्ती आहे, जी आधीपासून जी होती, जी मेन मूर्ती आहे इथे आहे. आणि मंडळामध्ये जी दुसरी मूर्ती असते ती पुढे आहे. त्याचा हाईटचा तो त्याचा यूज करत आहे, त्याची मोठी हाईट आहे, सो त्याला सगळं वरचं दिसतंय. तर गाईज, आम्ही आता आलो आहे मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम या मंडळाच्या इथे. खूप गर्दी आहे इथे. खूप गर्दी आहे गाईज. सुरुवातीच्या गणपती आणि गर्दी भेटली आता. म्हणजे आता वाटतं की खरी गर्दी चालू झाली, गणपती चालू झाले. पण आता आम्हाला जेवढं पॉसिबल झालं तेवढं आम्ही आतलं दाखवलंय. इकडे पैसे नाहीत, मला पैसे द्यावे लागणार याला. आहे माझ्याकडे पैसे आहेत, मला वाटलं नाहीये. आता आम्ही हे लावलंय, काय म्हणतो त्याला आपण, टिक्का लावलाय.
तू ह्याने लावला नाही. आता आम्ही चाललोय तुळशीबाग जो गणपती आहे तिथे. तुला फार खाली इकडून झालं. आता हे आलं आता पुढे जाऊन आम्हाला रस्ते माहिती दगडूशेठ आला इकडे पुढे. हमारे पास सुट्टे पैसे एवढं सगळं बघतोय आम्ही, पण आमच्याकडे सुट्टे पैसे नाही आहेत जरा. वक्त अच्छा हो तो किसी की मदद जरूर करना, सुना है ऊपर हिसाब कर्मी का होता है पैसों का नहीं. मधुर तुझ्यासाठी काही पुतळा आपले पुण्यामध्ये सुद्धा आहे. एवढं सुंदर त्या मुलांनी केलं होतं. आणि काही लोकांना काही गोष्टींसाठी डेडिकेशन हवं असतं. जे बाहेर काही गोष्ट बाहेर आहे ते आपल्याला इथे सुद्धा आपल्या देशात आपल्या शहरामध्ये करायचे. आणि लोक ते एवढ्या जिद्दीने करतात. त्यांनी त्याचं डेडिकेशन एवढं भारी केलं होतं. परफेक्टली त्यांनी गांधीजी बनला होता पूर्ण बॉडी सिल्वर मध्ये. खूप भारी. तर गाईज आता आम्ही आलो आहे मानाचा चौथा गणपती तुळशीबाग या मंडळाच्या इथे. खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. यावर्षी मे बी थोडस वेगळं डेकोरेशन. आणि आमचं नेहमी असं असतं की हा गणपती कधी बाहेर येत नाही. म्हणजे ह्याचं गणपतीचं दुसरीकडे डेकोरेशन असतं, जिथे आहे त्या जागेवर डेकोरेशन असतं या गणपतीचं. त्याच मंदिरात हे माहित नसलेलं काहीतरी बोलते बरं का. हिला काहीतरी माहित नसलेल्या गोष्टी पण बोलते. म्हणजे तुळशीबागची स्पेशालिटी अशी आहे की ज्या ठिकाणी याचं गणपतीमध्ये स्थापना होती त्याच ठिकाणी वर्षभर हा मंडळ वर्षभर ही मूर्ती एकाच ठिकाणी असते. असं बाकीचं मंडळ. अरे आसान शब्द में बोला, आसान भाषा में बोले. तुम थोड़ा सा कॉम्प्लिकेटेड करके बोलो. तुम्ही थोडंसं कॉम्प्लिकेटेड करून बोलली. मी सिंपल भाषेमध्ये सांगितलं की ह्या मंडळाची स्पेशालिटी अशी आहे की वर्षभर ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी गणपती बसवला जातो त्याच ठिकाणी गणपतीमध्ये सुद्धा दारिवास एकाच ठिकाणी एकाच जागेवरती त्याची मूर्ती असते. फक्त त्याला थोडंसं शिफ्ट केलं जातं. ओके सो चला. सगळीकडे राधा आणि श्यामचे रेफरन्सेस भेटतील तुम्हाला. मंडळात थोडीशी भेट. तर आमचे 3 मानाचे गणपती झालेत. पहिला झाला तांबडी जोगेश्वरी झाला आणि तुळशीबाग सुद्धा झाला. तर तुम्हाला कुठलं वाटलं आतापर्यंतचं बेस्ट डेकोरेशन असं कुठलं वाटलं यावर्षी? सगळेच तर बेस्ट आहेत. बेस्ट तर सगळेच आहेत. आहे माझ्याकडे सगळ्यात बेस्ट आहेत. पण आत्ताचं जे लास्ट वालं जे डेकोरेशन होतं खूपच अति एवढं सुंदर होतं. राम आणि कृष्ण आणि राधाचं केलं होतं. एक नंबर. म्हणजे आतापर्यंत बघितलेलं डेकोरेशन फक्त डेकोरेशन एवढं सुंदर डेकोरेशन. आणि त्यांनी ह्या वेळेस ऍक्च्युली तसं कम्पेअर केलं तर एवढ्या वर्षांमध्ये आत्ताच सगळ्यात जास्त छान होतं. तो चला आता पुढे जाऊयात आपण. येस. आता जो कुठला आम्हाला गणपतीचा दिसेल जो कुठला गणपती तो आम्ही सगळे बघत एक एक जाऊ. आणि आमचे आता 3 मानाचे झालेत. अजून 2 उरलेत ते पण आपण बघूया. रस्ता तर रोजचाच आहे पण गणपती आले की सगळे रस्ते विसरून जातो. कुठला रस्ता कुठला आहे इकडे बघ ना. कुठला रस्ता कुठला आहे काही समजत नाही. तर आम्हाला 10 मिनिटं कुठून कुठे जायचं हे ठरवलं जातं आमच्याला. सो आता आम्ही तुळशीबागेच्या इथून बाहेर आलोय आणि मला इथे ते थोडासा मोकळं आहे. सो मला एक जे चॅलेंज सुचलंय छोटंसं ते आपण क्षितिजला विचारूया. ठीक आहे. सो आता आपण जे तुळशीबागेच्या इथे बघून आलो. ठीक आहे. तुझ्याकडे
10 सेकंड्स आहेत. तू एक पण शब्द रिपीट न करता, ठीक आहे, कुठला पण म्हणजे डबल शब्द रिपीट न करता त्याचं डिस्क्राईब कर फास्ट 10 सेकंड्स, ठीक आहे. आणि डेकोरेशनचं डिस्क्रिप्शन देऊ पण ना. रिपीट एक पण नाही, म्हणजे आवडलं छान आहे हे एक पण शब्द रिपीट नाही करायचं, ठीक आहे. सो टाइम स्टार्ट. 3, 2, 1 गो. सो गाईज, तुळशीबाग मधलं माझं आतापर्यंतचं सगळ्यात फेवरेट डेकोरेशन या वर्षी केलेलं आहे, ज्यामध्ये राधाकृष्णाची थीम केलेली आहे आणि अक्षरशः मथुरेमध्ये आल्यासारखं वाटतं. खूप सुंदर असं डेकोरेशन आहे हे. पण यूज केलं. ओके, डेकोरेशन खूप आवडलेलं आहे मला. ओके, दॅट्स इट. Done. I won. ठीक आहे. सो मधुर, जरा तू पण येतोस का? तू पकड जरा. आमच्या मधुरची हाईट जरा जास्त आहे. सो मी मधुरला सेम चॅलेंज करणार आहे, ठीक आहे. सो टाइम स्टार्ट. 3, 2, 1 तर अक्षरशः खूपच सुंदर आणि मनाला भावणार शब्द येत नाही मला. संपलाय. 3 सेकंड. 3 सेकंड. खूप सुंदर आणि परत अतिशय सुंदर आणि मनाला भावण्यासारखं डेकोरेशन केलं होतं त्यांनी. राधाकृष्ण बेस थीम होती आणि मी सांगितलं ऑलरेडी. मग काय थीम तर एकच आहे, 2 शब्द वापरू शकतो. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. सुंदर झालं. आता एवढी ह्या मृणालला असं वाटते तिला आता ती जिंकली आहे. पुढचं चॅलेंज आता तिला मीच देणार आहे. बघूया आता, आपण मजा घेऊया तिची. आता आम्ही चाललोय जिलब्या मारुती ह्या मंडळाकडे. खूप सुंदर डेकोरेशन दिसतंय आणि 12 ज्योतिर्लिंग इथे सादर केलंय. हे आहे पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ. दुसरं ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन. महाकालेश्वरचं हे तिसरं ज्योतिर्लिंग इथे बनवलंय. ओंकारेश्वरचं चौथं ज्योतिर्लिंग. बैजनाथ त्याचे ज्योतिर्लिंग. हे आहे भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग जे पुण्यात आहे. रामेश्वरमचं हे ज्योतिर्लिंग आहे. नागेश्वरचं हे ज्योतिर्लिंग आहे. काशी विश्वनाथ. त्र्यंबकेश्वरचं हे आहे केदारनाथचं ज्योतिर्लिंग. आणि 12 ज्योतिर्लिंग आहे कृष्णेश्वर. तर 12 ज्योतिर्लिंगचं हे डेकोरेशन आम्ही बघितलं, ते खूप अमेझिंग बनवलंय. आणि एक क्वेश्चन आहे जो मला मृणालला विचारायचं होता. महाराष्ट्रामध्ये असलेल्या कुठल्याही एका ज्योतिर्लिंगचं नाव सांग मला. मी उत्तर देईल त्याच्या आधी फक्त त्याला विचारा की त्याला तरी स्वतः माहित होतं का हे आहे. तो आपल्याला देईल. त्याच्यातलं मी गेस करेन की ते 4 आहेत की नाही, ठीक आहे. असं करूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे तू. पहिल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. माझं चॅलेंज आहे. बरं ठीक आहे, मला एक माहिती आहे, मी एक देणार. भीमाशंकर सोडून कुठलंही सांग मला. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग सोडून कुठल्याही दुसऱ्या ज्योतिर्लिंगचं नाव सांगा. हा गुगल करतोय. तू 3 तर सांग. भीमाशंकर मी त्र्यंबकेश्वर आहे एक, पुण्यातलंच आहे ते माहिती आहे. त्र्यंबकेश्वर. आता बाकीचे त्र्यंबकेश्वर, बैजनाथ, कृष्णेश्वर पण एक विचारलं आहे का नाही तुला माहित पाहिजे. तू पण त्र्यंबकेश्वर आहे, भीमाशंकर पण आहे आणि बैजनाथ आहे. जरा प्लीज तुम्ही आणि प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. डझंट मॅटर. हे आले पेरू खायला. याला लाव याला, म्हणजे तू असं बुडून काय असं लाव असं टाका अजून अरे कितना खाएगा मिर्च मसाला. किती किती मसाला लावतोयस.
चला चला डेकोरेशन बघायला जायचं, आवरा लवकर. मृणालच्या तोंडाला पाणी सुटलंय. तर आम्ही आता आलो आहे मंडईमध्ये आणि मंडईमध्ये 2 गणपती आहेत, 3 ऍक्च्युली. दगडूशेठ पण जवळ आहे, त्यानंतर बाबू गेनू आणि मंडई मंडळ हे 3 गणपती खूप जवळ जवळ आहेत. आणि आम्ही आता पहिला करायला जाणार आहे बाबू गेनू. तर हे आहे बाबू गेनूचं या वर्षीचं डेकोरेशन. बाबू गेनू या मंडळाने यावेळेस म्हैसूर मंदिराचा देखावा यावेळेस सादर केलाय. खूप सुंदर आहे. लाइटिंग आणि डेकोरेशन एकदम सुंदर आहे. तर आता आमच्या बाबू गेनूच्या इकडचं दर्शन झालंय. मी आता दगडूशेठच्या इथे जाणार आहे, पण तिथे खूप गर्दी आहे. सो आम्ही बघू, जर आम्हाला लाईन मध्ये थांबता आलं तर आम्ही पुढून दर्शन घेऊ. बघू शकता इथे काही आवाज कुठे तर दगडूशेठ मंडळाची इथं खूप गर्दी होती. हा ऍक्च्युली पहिलाच दिवस आहे गाईज, पहिला दिवस असून सुद्धा खूप जास्त गर्दी आहे. आणि आता गर्दीत जाणं थोडंसं अवघड आहे, कारण खूप उशीर झालाय आम्हाला. त्याच्यामुळे आता आम्ही पुढच्या मंडळाकडे चाललोय. आय थिंक मंडई मंडळ हे एक मंडळ राहिलं आमचं, तिकडे जाऊ, कारण खूप गर्दी आहे इकडे. मिरवणूक अजून चालू आहे, 8:30 वाजून गेलेत. पहिल्या दिवसाची मिरवणूक अजून संपली नाहीये. तो आम्ही फक्त गर्दी बघूनच परत आलोत, पण आता आम्ही मंडईच्या गणपतीच्या इथे जाणार आहोत. तो आमचा गणपती राहिला आहे आणि दगडूशेठ पण राहिला, पण तिथे खूप गर्दी असल्यामुळे आम्ही जाऊ नाही शकत. केसरीवाडा आणि कसबा गणपती, मानाचे गणपती हे राहिलेत आमचे, पण एकाच दिवशी कम्प्लीट करणं पॉसिबल नाहीये. सो मे बी आम्ही दुसरा ब्लॉग घेऊन येऊ, ज्यामध्ये आम्ही राहिलेले काही मंडळ आणि काही रात्रीचे काही डेकोरेशन असलेले देखावे आम्ही दाखवणार आहोत त्या ब्लॉग मध्ये. तर ऑलरेडी आम्ही 4 का 5 गणपती बघितलेत आणि त्याच्यामध्ये मीच एवढी दमली आहे. पण तरी पण आपण थोडेसे जरा पुढचे जे गणपती आहेत ते बघायला ट्राय करूयात. आणि दगडूशेठ म्हणजे पुण्यातला सगळ्यात फेमस गणपती आहे. सो त्यावेळेस म्हणजे एवढ्या गर्दीमध्ये तिथे जाणं तर इम्पॉसिबल आहे, कारण आम्हाला पण थोडासा लेट झालाय. सो आम्ही मोस्टली ट्राय करू की आम्ही एक दुसरा व्हिडिओ पण घेऊन येऊ, ज्याच्यामध्ये आम्ही बाकी उरलेले गणपती दाखवू. आता जेवढे पॉसिबल होतात तेवढे आम्ही दाखवतो. सो कीप वॉचिंग. आणि माझ्याकडे एक पुढे पण एक चॅलेंज आहे, सो मी त्यांना एक चॅलेंज देते. मृणालनी मला चॅलेंज दिलं होतं, मला आणि क्षितिजला. तसं आता मी तिला एक चॅलेंज करतोय. हे बघ, हे तुझ्या मागे आहे बघ, याच्यावरती थांबून दाखव, तर चॅलेंज तुझं पूर्ण होईल. चॅलेंज असं द्यायचं असतं ते पॉसिबल करता येते. हा, तर मित्रांनो, माझ्याकडेच एक प्रश्न आहे दोघांसाठी, तर त्याचं तुम्ही उत्तर देऊ शकता का बघा. प्रश्न असा आहे की लॉर्ड गणेशने कुठल्या राक्षसाला मारलं होतं? एका राक्षसाचं नाव सांगा. भस्मासूर. बरोबर आहे का? भस्मासूर. याला काय माहिती किती राक्षसांना मारले? भरपूर राक्षसांचा वध केलाय त्यामध्ये, भस्मासूरचा वध केला आहे. अजून एखादं काय सांगता येईल तुझ्याकडनं? काय उत्तर हा स्वतः गुगल करून आलाय आणि ते विचारतोय प्रश्न. हा, त्याच्यासोबतच माझा पण डिस्ट्रीब्युटेड आन्सर. दुसरं एक सांगतो काहीतरी. सांग नाही हळूच मला विचारते माहिती आहे, ऐकू जातं ते पण. तू काय सांगितलं? भस्मासूर. भस्मासूर. आम्ही गुगल करणार आहे, तर तुझा व्हिडिओ केल्यानंतर की भस्मासूरला आम्ही उत्तर बरोबर आहे. फोन ओव्हर ऍक्टिंग के 550 रुपये काढ. बंद कर. सांग लवकर. काही नाही माहिती. एक मिनिट, मी तुला हा क्वेश्चन रिपीट करतो, तू एखादं नाव सांग.
गजमुखासूर. गजमुखासूर. पहिला वध त्या राक्षसा केला होता गणेश. तर ते तर तेवढं तर माहिती तेवढं मी तुम्हाला प्रश्न विचारला. तुमच्याकडे काय आहे का प्रश्न सांगा. कमेंट मध्ये सांगा. सो गाईज खूप जास्त गर्दी असल्यामुळे आम्हाला आता मंडईचा गणपती नाही बघता आला. आता आम्ही आता हा ब्लॉग एंड करतोय. लवकरच सेकंड ब्लॉग मध्ये भेटणार आहे आपण आणि त्यामध्ये आपण उरलेल्या सगळ्या गणपती डेकोरेशन्स बघणार आहे. ओके. तर स्टे ट्यून राहा. त्यासाठी तो ब्लॉग सुद्धा खूप ह्यासारखाच मस्त राहणारे भारी होणारे जे पुरातले जेवढे सगळे गणपती आहेत परत एकदा आपण जे ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केले नाही सेकंड ब्लॉग मध्ये कव्हर करणार आहे. आणि प्लस जे डेकोरेशन आहेत मानाची गणपती सोडून ते सुद्धा बघणार आहेत. कारण ते सुद्धा खूप सुंदर आणि खूप युनिक वेगवेगळ्या प्रकारचे केले करतात. मागच्या वर्षी सुद्धा एवढे सुंदर केले तर ह्या वर्षी सुद्धा आम्ही बघतोय की मागच्या वर्षीपेक्षा जास्त किती भारी करू शकतात आणि बघू आपण. आणि तर आमचे अजून भरपूर ब्लॉग्स आहेत, रिॲक्शन व्हिडिओज आहेत, ते नक्की बघा आमच्या चॅनलवरती जाऊन आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि बस तर आता आमचा ब्लॉग इथेच संपतोय. आम्ही एंड करतोय आजचं. बाकीचे गणपती आम्ही दुसऱ्या ब्लॉग मध्ये पार्ट 2 घेऊन येऊ. सो तुम्ही आतापर्यंत आम्ही जेवढे डेकोरेशन दाखवले त्यामध्ये तुम्हाला कुठलं जास्त आवडलं हे पण आम्हाला सांगा. आम्ही सुद्धा नंतर रेटिंग वगैरे देऊ की आम्हाला कुठलं जास्त छान वाटलं कुठलं नाही. आणि आम्ही चॅलेंजेस पण घेऊन येऊ. सेकंड ब्लॉग मध्ये तुम्हाला कुठलं चॅलेंज आमच्याकडून एक्सपेक्ट असेल कमेंट मध्ये सांगा. आम्ही ते चॅलेंज घेऊन नक्की येऊ. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द ट्रिनिटी क्रिएटर्स. बाय बाय. ही व्हिडिओ आवडली असेल आमचं गणपती टूर एक्सपिरियन्स जर ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब वाला बटन दाबा. असेच आपण छान छान व्हिडिओ गणपती रिलेटेड 10 दिवसामध्ये आपण आणणार आहेत. सो प्लीज या व्हिडिओला लाईक करून शेअर करा. थँक्यू. जेवढं बोलायचं असेल तेवढं चॅलेंज आहे. मागे बंद आहे.